नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा आहे। 11वीला प्रवेश घेण्याच्या आधी आपल्याला सर्वप्रथम नवीन जे काही बदल झालेले आहेत ते लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे। दरवर्षी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन प्रवेश आपण कुठल्या तरी कॉलेजला जाऊन घेत होतो। आता यावर्षी ही प्रक्रिया पूर्णपणे बदललेली आहे। यावर्षी या प्रवेश प्रक्रियेनुसार आपल्याला ऑनलाईन सर्वप्रथम फॉर्म भरावा लागेल। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपली सर्वप्रथम प्रोफाईल तयार करावी लागत असते। आता ही प्रोफाईल कशा पद्धतीची तयार करायची, त्यानंतर आपल्याला काय करायचं, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि वेळापत्रक त्या प्रवेशाचे काय आहे, हे वेळापत्रक आपण या ठिकाणी बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण गुगलवरती support@mahafyjcadmission.in या वेबसाईटवरती जायचं। वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर आता स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन अशा पद्धतीने दिसेल। सर्वप्रथम आपण स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक करा। रजिस्ट्रेशनला क्लिक केल्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने स्टुडंट रजिस्ट्रेशन 10th स्कूल एरिया येईल। महाराष्ट्रामध्ये आहे की महाराष्ट्राच्या बाहेर 10वी झालेली आहे तुमची। आता इथे बघा महाराष्ट्रामध्ये आहे, याला क्लिक करा। त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस येईल, म्हणजे फ्रेश 10वी पास झालेला विद्यार्थी आहे का, रिपीटर आहे का, की आधी 1 वर्षापूर्वी पास झालेला आहे। आपण फ्रेश असाल तर याला क्लिक करा, रिपीटर असेल तर इथे क्लिक करा आणि प्रिव्हियस म्हणजे गेल्या वर्षी पास झालेलं असेल तर या ठिकाणी क्लिक करा। आता या ठिकाणी 10व्या बोर्डाची जी आपल्याला मार्क्स भरायचे आहे ते किंवा सर्टिफिकेट कुठल्या बोर्डाचं आहे ते आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे। इथे बघा SSC बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, जर महाराष्ट्रातून पास झालेले विद्यार्थी असतील तर या ठिकाणी क्लिक करतील। CBSE बोर्डमधून पास झालेले विद्यार्थी इथे क्लिक करतील। CISE ICSE या ठिकाणी क्लिक करतील। इंटरनॅशनल बोर्ड जे आहे ते या ठिकाणी क्लिक करेल। त्याच्यानंतर IGSE बोर्ड इथे क्लिक करेल। बाकीचे कुठलंही बोर्ड या व्यतिरिक्त ओपन बोर्ड असेल तिथे आहे आणि त्यानंतर एनी अदर बोर्ड आहे। हे सगळे बोर्ड आपण सबमिट केल्याच्या नंतर आपण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्ड नंबर 1च येईल। 10वीमध्ये जे विद्यार्थ्यांचं डिटेल आहे तर आता इथे सीट नंबर टाकायचा आपला, कोणत्या महिन्यामध्ये पास झालं ते टाकायचं, कोणत्या वर्षामध्ये पास झालं ते टाकायचे आणि तुमचं जे काही पहिलं नाव इथे टाकायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम। त्यानंतर ईमेल ID विद्यार्थ्यांनी स्वतःची टाकायची, स्वतःची नसेल तर वडिलाची टाका, बहीण भावाची कोणाची टाका, पण लक्षात राहू द्या। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, स्वतःचा असेल स्वतःच टाका, वडिलाचा बहीण भावाचा कोणाचा असेल तर ते तुम्ही टाकू शकता, कारण त्याच्यावरती OTP येत असतो। त्यानंतर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल आहे, एक सहज स्वतःचा प्रश्न आहे, तुमच्या स्वतःचं नाव काय किंवा कुठला तरी एक सिक्युरिटी क्वेश्चन त्या ठिकाणी टाका। इथे सिक्युरिटी आन्सर, या सिक्युरिटी आन्सरच्या ठिकाणी तुमचं कुठलं तरी टोपण नाव असेल तर ते टोपण नाव लक्षात राहू द्या की सहजतेने असतं, ते काय असे हार्ड अँड फास्ट नाही आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतःला टाकायचा आहे। शक्यतो तुमचा पासवर्ड इझी पासवर्ड अशा पद्धतीने टाका, तुमचं नाव @123 असं टाकलं तरी चालतं आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, किंवा शक्यतो भारत @123 हे टाकलं तरी चालतं, काही अडचण येत नाही। त्यानंतर बघा पुढे कॅप्चा टाकायचं या ठिकाणी आणि कॅप्चा टाकल्यानंतर इथे रजिस्टर करा। रजिस्टर केल्याच्यानंतर तुमची प्रोफाईल ही विद्यार्थी मित्रांनो तयार झालेली असेल। आता प्रोफाईल तयार झाल्याच्यानंतर पुढे फॉर्म कसा भरायचा आहे, परत आपण फॉर्म पासवर्ड लक्षात ठेवा आणि परत वेबसाईटवरती जा, गुगल वेबसाईटवरती सपोर्ट ॲडमिशनच्या आपण जे असं आधी म्हटलं होतं ते mahafyjcadmission.in या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथे काय येईल, इथे तुम्हाला अशा पद्धतीचं लॉग इन म्हणून येईल बघा। आता या लॉग इनला क्लिक करायचे। लॉग इनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण पुढे पाहूयात। लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे फॉर्म भरायचा आहे। आता लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला बघा सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं नाव येईल, ॲप्लिकंट्स मदर नेम आणि जेंडर असे मुलगा आहे की मुलगी आहे, तुमच्या शाळेचं नाव येईल आणि त्यानंतर या ठिकाणी स्कूल इंडेक्स, तुमच्या शाळेचा इंडेक्स नंबर, तुम्ही ज्या शाळेमध्ये होतात आणि त्याचा UDIS नंबरसुद्धा येईल। आता पुढे गेल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं। पुढे गेल्यानंतर बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी वर या कोपऱ्यामध्ये दिसतो आहे
ॲप्लिकेशन तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि पर्सनल इन्फॉर्मेशनचा ॲड्रेस हा एक ठेवला तरी चालतो, काही अडचण येत नाही. कॉन्टॅक्ट डिटेल ज्याला आपण म्हणत असतो. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा या ठिकाणी बघा इथे दिलेला आहे आणि ईमेल आय डीसुद्धा स्वतःचा टाकायचा आहे. स्वतःचा ईमेल आय डी नसेल तर तुम्ही मी आधी सांगितल्याप्रमाणे बहीण भावाचा वडिलाचा ईमेल आय डी तुम्ही टाकू शकता, परंतु त्याच्यावरती OTP घ्यायला लागत असतो. सेव्ह करा आणि नेक्स्ट करा. त्यानंतर बघा आता पुढचं जे काही कॅटेगरी रिझर्वेशन म्हणजे तुमची कोणत्या काही रिझर्वेशनमध्ये येतात तिथं वेदर ॲप्लिकेशन ग्रँडपॅरेंट फॉरेन फ्रीडम फायटर होते का, जर नसेल तर नो करायचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य सैनिक होते का, एक्स सर्व्हिसमन होते का, नो करायचे आहे. असेल तर येस करा. त्याच्यानंतर कॅटेगरी डज बिलॉंग टू द स्पोर्ट्स कॅटेगरी, खेळामधून तुम्ही आहात का, कुठला खेळ आहे वगैरे अशा पद्धतीने. मायनॉरिटी आहे का, म्हणजे अल्पसंख्याक आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आता त्यानंतर पुढे सेव्ह आणि क्लिक करा आणि पुढे क्लिक केल्यानंतर बघा आता कॅटेगरीमध्ये तुमचं ॲप्लिकेशन जे आहे स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आहे का, हे मायनॉरिटीचं झालं. त्यानंतर आता 10वीची इन्फॉर्मेशन जी काही आहे ती पूर्णपणे टाकायची आहे. ती तुम्ही पास झालेला आहात तर मग किती मार्क्स पडले, इंग्लिशमध्ये किती मार्क्स पडले, हे सगळे मार्क्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. त्यांनी टोटल मार्क्स किती पडलेले आहेत. त्यानंतर ॲप्लिकेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता या ठिकाणी आपल्याला आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स खालीलप्रमाणे बघा कशा पद्धतीने टाकायचे आहेत. या ठिकाणी जिथे बघा 10वीचा मार्क्स मेमो आहे, तुम्ही स्कॅन करून घ्या. मोबाईलवर स्कॅन केलं तरी चालते डॉक्युमेंट, किंवा एखाद्या बाजूच्या जवळचा नेट कॅफे असेल त्या ठिकाणी जाऊन करू शकता, किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे त्या कॉलेजमध्ये सुद्धा जाण्यासाठी तुम्ही जाऊ शकता आणि तिथेही तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. तर तिथे एक वेगळी कुठल्याही प्रकारची फीज घेतल्या जाणार नाही. आता 10वीचा मार्क्स मग इथे आपल्याला अपलोड करायचा असतो. त्याच्यानंतर 10वीची TC जी आहे, आता तुमची 10वीची TC येईल, ती TCसुद्धा अपलोड करायची आहे. जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल, SC ST NT OBC SE BC वगैरे कुठल्याही प्रकारच्या कॅटेगरीमध्ये, तर ते कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. एखाद्या वेळेस मायनॉरिटीमध्ये असाल, मुस्लिम कम्युनिटी वगैरे अशा पद्धतीचे, तर त्या मायनॉरिटीचे सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता, जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आधार कार्डसुद्धा अशा या पद्धतीने आहे. आणि कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुमचं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सबमिट केलेल्याची पावती जरी असेल तरीसुद्धा ते ॲक्सेप्ट करण्यात येईल. आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियर महत्त्वाचं आहे, त्याची पावतीसुद्धा आपल्याला लागते. नॉन क्रिमिलियर असेल तर चालेल, नसेल तर पावती लागते. पावतीसुद्धा आपण सबमिट करू शकतो, त्याच्यावर ॲडमिशन होत असतं. आता बघा यानंतर आपल्याला जी ॲप्लिकेशन फीस आहे विद्यार्थी मित्रांनो, ते ॲप्लिकेशन फीस जी आहे ते फक्त 100 रुपये असते. म्हणजे शासनाची जी फीस आहे ती फक्त 100 रुपये आहे. ती UPI IDनं, डेबिट कार्डनं, क्रेडिट कार्डनंसुद्धा आपल्याला या पद्धतीने पे करता येत असते. हे तुम्ही ज्यावेळेस आता फीस पे केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होत असतो. त्याची प्रिंट काढून घ्यायची, एक तुमच्याकडे ती प्रिंट ठेवायची. बाकी वेळापत्रक जे आहे ते पुढील प्रमाणे वेळापत्रक आहे, ते तुम्ही वेळापत्रक पहा आणि त्यानुसार आपल्याला कृती करायची आहे. वेळापत्रक बघा अशा पद्धतीचं आपल्याला दिलेलं आहे की वेळापत्रकानुसार आपल्याला सर्वप्रथम ज्या वेळ महत्त्वाची पाळायची आहे ती कोणत्या प्रकारची आहे की तुमच्याकडे हे वेळापत्रक तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. आता इथे सर्वप्रथम बघा 19 मे ते 20 मेच्या दरम्यान फक्त प्रॅक्टिससाठी फॉर्म भरण्यासाठी दाखविल्या जाणार आहे. फक्त प्रॅक्टिस, हे ग्राह्य धरल्या जाणार नाही. तुम्ही भरलं तरी चालेल किंवा नाही भरलं तरी चालेल. कोणत्या तारखा लक्षात ठेवा, 19 ते 20 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे पोर्टलवरून माहिती सगळी हटवल्या जाणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष केव्हा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन, 21 मे ते 28 मेच्या दरम्यान. परत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच दरम्यान फॉर्म पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला कमीत कमी 1 कॉलेज आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजपर्यंतची पसंती द्यायची आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे हे नक्की घ्यायचं आहे, त्या कॉलेजला 1 नंबर द्या. आणि जर त्याच्या आजूबाजूचं तुम्हाला कॉलेज द्यायचं असेल तर 2 नंबर द्या, आजूबाजूचं कॉलेज द्यायचं असेल तर 3 नंबर द्या. परंतु जिथं ॲडमिशन फिक्स करायचे त्याचा 1 नंबर द्या, म्हणजे तुम्हाला तिचा नंबर लागेल. त्यानंतर 30 मेला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्या 30 मे ते 1 जून म्हणजे 1 दिवस तुमच्यासाठी आहे की काही जर हरकती दुरुस्ती असेल त्या यादीमध्ये दुरुस्ती करायची आहे, ती लॉग इन करून तुम्ही दुरुस्ती करू शकता.
तुम्ही स्वतः करू शकता लॉग इन करून. दुरुस्ती नसेल तर काही हरकत नाही. आता 3 जूनला पुन्हा दुसरी म्हणजे फ्रेश यादी, गुणवत्ता यादी जी काही दुरुस्त केलेली यादी जाहीर होईल आणि 5 जूनला तुमची पहिली गुणवत्ता यादी लागणार आहे. तुम्हाला तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला वगैरे वगैरे. आणि 6 जूनपासून ते 12 जूनपर्यंत तुम्हाला इथं ॲडमिशन घ्यायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर कॉलेज पसंत असेल, 1 नंबरचं जर कॉलेज लागलं तर तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागेल. हे एक महत्त्वाची लक्षात ठेवा. मग काय करायचं, प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आणि सगळे डॉक्युमेंट घेऊन तिथे जाऊन जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपण तपासायचे आणि त्या ठिकाणी बंधनकारक आहे ॲडमिशन घेणं. 2 नंबरचं लागलं तर तुम्हाला नसेल जायचं तर तुम्ही पुढच्या राऊंडची वाट पाहू शकता. दुसऱ्या राऊंडच्या जागा किती रिक्त आहेत वगैरे वगैरे. म्हणजे 12 जूनपर्यंत तुम्हाला हा पहिल्या राऊंडचा प्रवेश घ्यायचा आहे आणि 14 जूनला जे कोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत ते आपल्याला लक्षात येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा हा टाईम टेबल आहे आणि आपल्याला डॉक्युमेंटसुद्धा अशा पद्धतीने सबमिशन करायचं आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या बघा आणि आपल्याला चांगल्याच कॉलेजला प्रवेश मिळेल याची खात्री करून स्वतः घेऊ शकता.